नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, घरकुल संदर्भात चालू घडलेले एक अतिशय महत्त्वाचे अपडेट असणार आहे। मित्रांनो, प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेचा ड सर्वे चालू वर्षासाठी 1 एप्रिल पासून सुरुवात करण्यात आला। म्हणजेच 2025-26 मध्ये जे लाभार्थी घरकुल घेण्यासाठी इच्छुक असतील तर अशा लाभार्थ्यांचा ड सर्वे 1 एप्रिल ते 30 एप्रिल पर्यंत शासनामार्फत जाहीर करण्यात आला। त्या पद्धतीने तो संपूर्ण ड सर्वे सुद्धा शासनामार्फत घेण्यात आला। लोकांचा सहभाग याच्यामध्ये अजून वाढत असल्यामुळे शासनामार्फत पुन्हा एकदा आता या योजनेसाठी म्हणजेच प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेसाठी एक नाही दोन नाही तर तब्बल 15 दिवसाची मुदत वाढ करून देण्यात आलेली आहे। म्हणजेच आता आपल्याला घरकुलासाठी जो ड सर्वे घेतला जात आहे या ड सर्वेसाठी 16 मे ते 30 मे पर्यंतची मुदत वाढ करून देण्यात आलेली आहे। म्हणजे मित्रांनो, आता आपल्याजवळ अजून चान्स असणार आहे। आपण याच्यामध्ये सहभाग घेतला नसेल तर लवकरात लवकर आपला एक अर्ज आपल्या ग्रामपंचायतीमधील अधिकारी असतील, कर्मचारी असतील यांच्याजवळ जाऊन जमा करायचा आहे। जमा केल्यानंतर तेथील अधिकारी आपल्या घरी येऊन आपल्या घराचा संपूर्ण ड सर्वे करून घेतील। मित्रांनो, प्रधानमंत्री आवास घरकुल योजना एक अशी योजना आहे ज्या योजनेअंतर्गत आपल्याला जर सहभाग घ्यायचा असेल तर ड सर्वे एक अतिशय महत्त्वाचा असणार आहे। या ड सर्वेच्या माध्यमातून संबंधित अधिकारी आपल्या घरी येऊन त्या लाभार्थ्याच्या घराची संपूर्ण पडताळणी करतात। शासनाच्या अटी आणि नियम ज्या ठरवून दिलेले आहेत या अटी आणि नियमांमध्ये हा लाभार्थी बसत आहे का हे डायरेक्ट जागेवरती जाऊन अधिकाऱ्यांकडून चेक केलं जातं। त्याच्यानंतर मित्रांनो, ह्या अधिकाऱ्यांमार्फत चेक केल्यानंतर त्याचा सर्वे जो आहे हा पूर्णतः ऑनलाईन पद्धतीने असणार आहे। शासनामार्फत ऑफलाईन पद्धतीची सिस्टीम बंद करण्यात आलेली आहे। आता या चालू वर्ष 2025-26 साठी जे लाभार्थी घरकुलासाठी इच्छुक असतील, ज्यांना खरंच वाटत आहे की घरकुल योजनेअंतर्गत आपण बसू शकतो, कागदपत्राची संपूर्ण प्रोसेस आपण करू शकतो, तर अशा लाभार्थ्यांनी आपल्या ग्रामपंचायतीमध्ये संपर्क साधून तेथील अधिकाऱ्यांकडून लवकरात लवकर आपला ड सर्वे करून घ्यायचा आहे। आपला ड सर्वे झाला तर चालू वर्षात नक्कीच यादीला तुमचं नाव प्रसिद्ध होईल। भरपूर लाभार्थ्यांना वाटत होतं 15 तारीख संपून गेली, आता आमचा घरकुलासाठी सर्वे होणार नाही, तर शासनामार्फत पुन्हा एकदा आपल्याकडे ही सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे। आपल्या ग्रामपंचायतीमध्ये जाऊन तेथील अधिकाऱ्यांशी चर्चा करा, त्यांच्याशी संपर्क साधा आणि त्यांच्या मार्फत वाढीव तारखेमध्येच आपला हा ड सर्वे लवकरात लवकर करून घ्या। तर मित्रांनो, आजच्यासाठी येथेच थांबतो। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी, अशाच महत्त्वपूर्ण माहितींसाठी आपल्या चॅनलला महत्त्वाचं सबस्क्राईब करून ठेवा। तर मित्रांनो, भेटू अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह, अशाच महत्त्वपूर्ण योजनेसह पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।